आज आपण बनवतोय पौष्टिक आणि हेल्दी असा ज्वारीच्या पिठाचा डोसा। इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, बारीक चिरलेला आपण कांदा घेतलाय, बारीक चिरलेली आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, 1 वाटी आपण ताक टाकले, ताक नसेल तर दही टाका। छानपैकी हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। 2 चमचे आपण बारीक रवा घेतलाय, कोथिंबीर टाकली। अशा प्रकारे हे मिश्रण आपलं डोश्याचं तयार आहे। मिश्रण पातळ डोश्याचं करायचं आहे आपल्याला। आता तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे, तवा कडकडीत तापवणं गरजेचं आहे। डोसा टाकलेला आहे आपण, डोसा वरून असा सुकत आला की आपण तेल सोडायचं आहे। छानपैकी तेल सोडून हा डोसा आपण पलटी करून घ्यायचा आहे। हा डोसा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर, हिरव्या चटणीबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतो। अशा प्रकारे खरपूस असा हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डोसा आपला तयार आहे। करून बघा, खाऊन बघा मंडळी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।